अर्जुनच्या निकालापूर्वीच आता इंडिया आघाडीत पंतप्रधान पदावरून रस्सीखेच सुरू झालेली आहे। कारण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव पुढे केलंय। ठाकरे गटाने देखील राहुल गांधींच्या नावाला हिरवा कंदील दिलाय। त्यामुळे आता इतर पक्षांच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। पाहूया यावरचा विशेष रिपोर्ट। इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? काँग्रेसमध्ये राहुल गांधींचं नाव आघाडीवर। इंडिया आघाडीत 7 जण स्पर्धेत। भाजपने 400 पारचा नारा दिला असला तरी इंडिया आघाडीलाही विजयाचा मोठा विश्वास आहे। आणि त्यातूनच आता इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण अशी चर्चा सुरू झाली। इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी मल्लिकार्जुन खरगेंचं नाव पुढे केलं होतं। मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींचं नाव पुढे केल्यामुळे या चर्चेला आणखीनच वेग आलाय। मल्लिकार्जुन खरगे काय म्हटले पाहूया। काँग्रेसमध्ये आमचे ग्रेट लीडर राहुल गांधी असताना पंतप्रधान पदासाठी माझं नाव पुढे करण्याची काहीच गरज नाही। राहुल गांधी हा देशाला परिचित चेहरा असून त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं खरगेंनी सांगितलं। खरगेंच्या या प्रस्तावाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दर्शवलाय। इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचा चेहरा असून पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचं ठाकरे गटानेही सांगितल्यामुळे आता सर्वात आघाडीवर नाव राहुल गांधींचं आहे। जून को 12 बजे के बाद आपको पता चलेगा इंडिया अलायंस जीत रहा है। प्रधानमंत्री इंडिया अलायंस का होगा। जैसे खरगे जी ने कहा है कि उनकी चॉइस राहुल गांधी जी है, और मैं ये कहूंगा पूरे देश की चॉइस राहुल गांधी जी। हम सब राहुल गांधी जी के साथ खड़े रहे और देश ने स्वीकार किया है कि राहुल गांधी देश का नेतृत्व कर सकते हैं। असं असलं तरी इंडिया आघाडीतील मित्र पक्षांमधल्या काही नेत्यांची नावं पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहेत। राहुल गांधी ही काँग्रेससाठी पहिली पसंती असली तरी इंडिया आघाडीत त्यांच्या नावावर एकमत होईल का हा प्रश्न आहे। इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांचा मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांचं नावही स्पर्धेत आहे। इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदासाठी ममता बॅनर्जी यांचंही नाव चर्चेत आहे। ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालमध्ये आघाडी नसली तरी निकालानंतर बाहेरून पाठिंबा असेल असं जाहीर केलंय। इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदासाठी एखाद्या अर्थशास्त्रज्ञाचाही विचार होऊ शकतो। शरद पवार यांचंही नाव ऐन वेळी पुढे येऊ शकतं, मात्र त्यांच्या वयाचा मुद्दा पुढे येऊ शकतो। भाजपला सर्वाधिक आक्रमकपणे विरोध करणारे म्हणून ठाकरे गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंच्याही नावाचा विचार होऊ शकतो। काँग्रेस आतापासूनच राहुल गांधींचं नाव पुढे करत असल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावल्याचं चित्र आहे। मात्र इंडिया आघाडीतील किती पक्ष त्यांच्या नावाला पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता आहे। मात्र हे सर्व जुळून येण्यासाठी 4 जूनला लागणाऱ्या निकालात बाजी मारावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।